नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो स्त्रीरोग, म्हणजेच स्त्रियांच्या विविध प्रकारच्या समस्या आणि त्यावरती असणारे विश्वामृत उपचार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांचे खास करून मासिक पाळीशी निगडीत असणाऱ्या आजारांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. ह्याच अनुषंगाने बोलायचं झालं तर उशीर होणारी लग्न किंवा इतरही विविध कारणांमुळे वंध्यत्वाचं प्रमाण सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त रजोनिवृत्तीच्या समस्या, म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरावर आणि मनावरती पडणारा ताण, त्याच्यामुळे येणारं नैराश्य, कधी कधी त्याच्यामुळे उद्भवणारा संधिवातासारखा आजार, हाडांचा ठिसूळपणा, ऑस्टिओपोरोसिस सारखा आजार. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतरही विविध प्रकारच्या समस्या, खास करून वयात येणाऱ्या मुलींच्या समस्या सुद्धा आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये जास्त वाढलेल्या आढळत आहेत. आणि ह्या सर्व समस्यांवरती जर का मात करायची असेल तर अर्थातच विश्वामृत उपचारांना या ठिकाणी पर्याय नाही. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात खास करून स्त्रियांच्या विविध प्रकारच्या आजारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. खास करून वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. नमस्कार सर. नमस्कार सर. गेल्या काही वर्षांमध्ये जर विचार केला तर आपण बघतोय की विविध प्रकारच्या स्त्रियांशी निगडीत ज्या समस्या आहेत ह्यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतंय. आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण ह्या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की स्त्रियांच्या खास करून निगडीत समस्यांशी आयुर्वेदाने ज्या पद्धतीने एक वर्णन केलेलं आहे किंवा प्रतिबंधात्मक उपायांचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, आहार विहार किंवा दिनचर्येचं सुद्धा आज एक प्रकारे म्हणूया या ठिकाणी जर का आपण पालन केलं तर बऱ्याचशा समस्या आपल्याला टाळता येतील. बरोबर. आणि सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायला आवडेल की आज आयुर्वेदाचा दृष्टिकोन एकंदरीतच स्त्री रोगाकडे बघण्याचा कसा आहे? कसं आहे, स्त्रीचं शरीर आणि पुरुष शरीर असं जर बघितलं तर त्यात मूलतः एक फरक जो असतो, जो प्रथमदर्शनी लक्षात येतो, तो जर बघितलं तर स्त्रियांचा कटिराचा किंवा कमरेचा भाग हा मोठा असतो, कारण तिथं गर्भाशय हा एक वेगळा आशय जास्ती असतो आणि गर्भ वाढण्याचं काम तिथं घडत असतं. आणि पुरुषांचे खांदे जे असतात ते जास्ती बळकट असतात. म्हणजे रघुवंशामध्ये असं वर्णन आहे दिलीप राजाचं की व्यूडोरस्को वृषस्कंधा, हा म्हणजे बैलाचे जसे खांदे असतात तसे पुरुषाचे खांदे असायला पाहिजे असं वर्णन आहे. तर हा प्रथमदर्शनी दिसणारा जो भाग आहे तो जर वेगळ्या पद्धतीने आपण जर बघितला तर स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाचं पोषण, गर्भ उत्पत्ती होणं, गर्भाचं पोषण होणं आणि नंतर तो गर्भ जन्माला आल्यानंतर बाळाला अंगारती पाजण्यासाठीचा स्तन्याशयाचा भाग, ह्या ज्या गोष्टी त्या आयुर्वेदाने वेगळ्या सांगून ठेवलेल्या आहेत आणि तशा त्या व्यवहारात आपल्याला दिसतात म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने सांगितलेले आहेत. तर ह्या गोष्टींच्या संबंधाने काही खाणं पिणं वागण्याचे नियम आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहेत आणि ते जर पाळले गेले तर रजस्वला अवस्था जी आहे ती व्यवस्थित येते, नंतर मुलं बाळं व्यवस्थित होतात आणि नंतर रजोनिवृत्ती होताना पाळी केव्हा गेली हेही समजत नाही. असं लक्षात घ्या की मलाचं विसर्जन किंवा मूत्राचं विसर्जन जसं होतं तसं शरीरातल्या रजाचं विसर्जन व्हायला पाहिजे. तेव्हा थोडासुद्धा एवढासुद्धा वाईट डिस्चार्ज असायला नाही पाहिजे आणि थोडंसुद्धा दुखायला नाही पाहिजे. पण असं व्यवहारात का दिसत नाही तर खाणं पिणं वागणं जे आहे त्याचे काहीही नियम लोक आत्ता पाळत नाहीत. 24 तासामध्ये 2 वेळा भूक लागायला पाहिजे आणि एकदा शौचाला व्हायला पाहिजे असा नियम आहे. असं जेव्हा स्त्री देहामध्ये 28 दिवस होतं तेव्हा पाळी आपोआप नॉर्मलला येत असते. आणि मग त्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जवळच्या वैद्याकडनं त्या स्त्रीने आपला आहार विहार काय असायला पाहिजे हे बघणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं गेलं तर तिची रजस्वलेची तक्रार काय होत नाही पाळीच्या वेळेला, पाळी येतानाही काही त्रास होत नाही, म्हणजे मेनार्सचं जे एज असतं त्यावेळेला, आणि पाळी जातानाही काही त्रास होत नाही. आणि इन बिटवीन जे गर्भधारणा व्हायला पाहिजे, चांगला गर्भ उत्पन्न व्हायला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित होऊ शकतं. तर हे बघणं गरजेचं आहे. येस, मला अनुषंगाने जरूर आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आपण आता स्क्रीनवरती जे नंबर्स बघतात ते जरूर टिपून घ्या. खास करून आजचा जो कार्यक्रमाचा विषय आपला तो आहे स्त्रियांच्या विविध प्रकारच्या समस्यांवरती विश्वामृत उपचार. स्त्रियांच्या आजारांवरची आपण जरूर प्रश्न विचारू शकता. खास करून वंध्यत्व, रजोनिवृत्ती किंवा वयात येणाऱ्या मुलींच्या ज्या काही समस्या आहेत त्यांविषयीचे प्रश्न आपण जरूर विचारा पुढील नंबरवरती. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की विश्वामृत चिकित्सालय आपली सेवा आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी देते आणि केवळ स्त्रियांचे आजार नव्हे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी आता उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या आणि आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, स्त्रीरोग म्हटलं की विविध प्रकारचे आजार येतात आपल्या डोळ्यासमोर. खास करून गर्भाशय किंवा अंडाशयाशी निगडीत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत. मासिक पाळीपासून सुरुवात करत असताना अर्थातच मासिक पाळी काही लोकांना फार उशिरा येते, काही लोकांना फार कमी येते किंवा कधी कधी अति रजस्त्राव होऊ शकतो, अति रक्तस्त्राव होऊ शकतो, पोटात दुखतं, कमरेत दुखतं, अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात.
मासिक पाळी नियमित करण्यासाठी काही खास उपचार आहेत का? बरोबर आहे. कसं आहे, आयुर्वेदाने रजसला परिचर्या नावाची एक परिचर्या सांगितलेली आहे. लोक ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचं वागतात स्त्रिया, त्याचा परिणाम त्यांच्या मासिक रजस्रावावरती होत असतो. आणि तुम्ही असं लक्षात घ्या की शरीराची शुद्धी होत असते दर महिन्याला स्त्रियांची त्या रजस्वलाच्या स्वरूपामध्ये. तर त्याचे जर नियम पाळले गेले तर त्यांना मग पाळीच्या संबंधांच्या तक्रारी उत्पन्न होत नाहीत. असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की पाळीला काही दोष जे असतात ते सांगितलेले आहेत की वातादी कुणपग्रंथी पूयक्षिण मलावयम बीजासमर्थम रेतोश्रम स्वलिंगैर दोषजम वदेत. म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी जे चांगलं शुक्र पाहिजे पुरुषाचं आणि जे चांगलं रज पाहिजे ते जर तसं नसेल तर मग ह्या पद्धतीची लक्षणं येतात. पाळीला अंगावरती कमी जाणं, पाळीच्या वेळेला पोट दुखणं, त्याच्या आधी मूड स्विंग्स यायला सुरुवात होणं, चिडचिड वाढणं, आदळापट वाढणं, उसं पोट दुखणं, कंबर दुखणं, अंगावरती पांढरं जाणं, त्याच्याबरोबर त्याच्यात गाठी जाणं, त्याला अतिशय घाण दुर्गंधी येणं, अति अंगावरती जाणं, अति कमी जाणं, पाळी इरेग्युलर असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गर्भाशयाच्या हिशोबाने मग आपल्याला बघायला लागतात. तर हे होऊ नये असं वाटत असेल तर प्रकृती परीक्षण करून आधी आपल्या स्त्री देहाचं प्रकृती कोणती हे बघायला पाहिजे आणि त्यानुसार खाणं पिणं वागणं हे केलं जायला पाहिजे. आणि हे करत असताना अशोकारिष्टासारखं औषध जे आहे ते जेवणाच्या आधी त्या स्त्रीने घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यावरून शतावरी जे औषध आहे ते सकाळी उठल्यानंतर घेणं खूप गरजेचं असतं. तर हे करत असताना ती परिचर्या पाळताना ग्रंथकारांनी असं सांगून ठेवलं जुन्या ऋषीमुनी की त्यावेळेला आंघोळ करू नये 4 दिवसात. मग तुम्हाला हे विचित्र वाटेल पण आंघोळ केली नाही तर स्वच्छता पाळायची नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. स्वच्छता ही पाळली जायला पाहिजे. गर्भाशय हे आतनं व्रणित किंवा जखमी असतं आणि तुम्ही जर वाकडं तिकडं खाणं पिणं केलं, केव्हाही जागलात, केव्हाही उठलात, गादीवरती झोपलात, आंघोळ केली तर त्याचा परिणाम म्हणून आतनं पू उत्पन्न होतो त्या अस्तरामध्ये एंडोमेट्रियमच्या आणि मग त्याचा परिणाम म्हणून बीजग्रंथींचा रिदम जाऊ शकतो, ताप येऊ शकतो आणि इतर अनेक त्रास होऊ शकतात. तर त्यावेळेला स्वच्छता पाळावी पण आंघोळ करू नये, चटीवरती झोपावं, पराळामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये अन्न खावं, कोरडं अन्न खावं असे नियम सांगून ठेवलेले आहेत. आणि हे नियम जर 4 दिवसात त्या पाळले गेले तर 5व्या दिवशी आपोआप रजस्राव कमी होतो आणि कोणतीही तक्रार त्या स्त्रीला न राहता शरीराची चांगल्या पद्धतीने शुद्धी होते. तुम्ही असं लक्षात घ्या की एखादी स्त्री रजस्वला आहे आणि दुसरी स्त्री जी आहे ती नॉर्मल आहे आणि दोघींच्या केसामध्ये जर आपण मोगऱ्याचा गजरा घातला तर जिची पाळी सुरू आहे तिचा गजरा जो आहे तो 15 मिनिटात सुकून जातो तपकिरी पडून. पण दुसरी जी स्त्री आहे नॉर्मल तिचा तो गजरा संध्याकाळपर्यंत टिकू शकतो. म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन किती होत असतं आणि विषाचा किती परिणाम येत असतो हे ह्याच्यातनं लक्षात येतं. मग अशा स्त्रिया लोणच्यांच्या जवळ गेल्या तर लोणचं खराब होऊन जातं, अन्न खराब होतं, म्हणून अशा स्त्रीने अन्न करू नये असं सांगितलेलं आहे. आणि तिची भांडी वस्त्र ही वेगळी ठेवायला सांगितलेली आहे कारण इन्फेक्शनला ती जास्ती प्रोन होत असते. तर हे सगळे नियम कुठंतरी पाळणं हे गरजेचं आहे. जुनं सगळंच टाकावं असतं असं नाही आहे. त्यातलं सोनं जे आहे ते उचलायला पाहिजे माणसाने. येस, जरूर. हा अर्थातच म्हणजे खरोखर एक मोठा म्हणजे एक संदेश आहे आमच्या सर्वच प्रेक्षकांसाठी की जे आपली भारतीय परंपरा किंवा ते जे काही विवेचन आयुर्वेदामध्ये जे केलेले खरोखर त्यातला हा सोन्यासारखा भाग जरूर आपण जपून ठेवला पाहिजे. हे शास्त्र आपलं आहे. ह्या अनुषंगाने मासिक पाळीच्या निगडीत समस्यांच्या अनुषंगाने एक मोठी समस्या गेल्या काही वर्षांमध्ये सर उत्पन्न झालेली ते आहे म्हणजे वंध्यत्वाची समस्या. कारण उशिरा होणारी लग्न आहेत किंवा इतरही अनेक प्रकारचा मानसिक ताणतणाव आहे म्हणा किंवा पोल्युशन आहे म्हणा, अनेकविध कारणं असू शकतात. एकंदरीतच वंध्यत्वावरती काय ठराविक किंवा ठोस उपचार आज आयुर्वेदाकडे उपलब्ध आहेत? बरोबर आहे. एकदा ते रज जर शरीरातलं बिघडलं, जे पाळीच्या वेळेला बाहेर पडणारं रक्त आहे त्याचं शरीरातलं काम काय आहे तर गर्भाचं पोषण करणं, गर्भाशयाचं पोषण करणं. त्यावेळी जर कन्सेप्शन झालं नाही तर मग ते पाळीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडून जात असतं. आणि ह्याची उत्पत्ती जी आहे ती आयुर्वेदाने रसधातूतून सांगितलेली आहे. हा रसधातू आमाशय किंवा जठरामध्ये तयार होत असतो. म्हणजे त्यात स्त्रीचं पचन चांगलं होणं हे गरजेचं आहे. पचन चांगलं झालं तर रसधातू चांगला तयार होतो. तो रसधातू चांगला झाला तर तो अधो मार्गामध्ये येऊन गर्भाशयाचं पोषण करतो आणि मग कन्सेप्शन होण्याचे चान्सेस त्यावेळेला वाढत असतात. आता स्त्रीचं वंध्यत्व हे जे आहे हे हल्ली का वाढलेलं आहे तर पंचविषय तत्ववर्षे पुमान नारी तू षोडश असं सांगितलेलं आहे. 16 ते 18 वर्षाची स्त्री असायला पाहिजे आणि 25 वर्षाचा पुरुष असायला पाहिजे, ह्यांची लग्न व्हायला पाहिजे. आत्ता लग्न होतानाच ती तिशीला वगैरे होतात आणि तिला जरट कुमारिकत्व येतं आणि त्याच्यामुळं तिला मुलं होत नाहीत. तर PCODचा हा जो त्रास आहे आता पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज जो आहे तो, एंडोमेट्रियमशी संबंधित काही आजार आहेत ते, IgG IgM जे पॉझिटिव्ह येतं टॉर्च टेस्ट त्याच्या संबंधांच्या घटना किंवा शरीरामध्ये पांडुरोग किंवा ॲनिमिया असणं, गर्भाशयाशी संबंधित काही गोष्टी असणं, मलाशयाशी संबंधित काही गोष्टी असणं, मूत्राशयाशी संबंधित काही गोष्टी असणं, हे सगळं प्रकरण जे आहे ते पाळीची रजस्वला परिचर्या नीट न पाळल्यामुळे होतं आहे. आणि त्यामुळे हल्ली 10 पैकी 8 कपल्सना
पुरुषाच्या बाजूकडून किंवा स्त्रीच्या बाजूकडून वंध्यत्व आलेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण हे जास्ती आहे, कारण त्यांचे अवयव जे आहेत त्याच्यामधली कॉम्प्लिकेशन्स आत्ता म्हणजे जशी सांगितली तशी ट्यूब ब्लॉक असणं, ओव्ह्युलेशन नीट न होणं, PCOD होणं, एंडोमेट्रियम जास्ती जाड असणं किंवा सेप्टेड युट्रस असणं, असे अनेक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर काही कंजेनायटल ॲनॉमली जर सोडल्या तर बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या स्त्रीच्या वागण्याशी आणि तिच्या आधीच्या आजाराशी संबंधित असतात. तर त्याच्यावरती लक्ष देऊन जर उपचार जवळच्या वैद्यांच्याकडनं केले तर वंध्यत्वाची समस्या ही नक्की मिटू शकते. येस, जरूर. हा एक महत्त्वाचा संदेश होता की वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी आपण निराश होऊ नका, आपण विश्वामृत उपचार जरूर घेऊ शकता. आपण ह्या स्त्रियांच्या आजारांवरती विश्वामृत उपचारांची चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती स्त्रियांच्या आजारांवरती विश्वामृत उपचार ह्याविषयी. आणि आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने मासिक पाळीशी निगडित समस्यांवरती आता विश्वामृत उपचारांद्वारे आपल्याला मात करता येते. ह्याच्या व्यतिरिक्त वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी सुद्धा आज त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आपण विश्वामृत उपचार जरूर घ्या आणि आपल्याला जरूर अपत्यप्राप्ती होऊ शकते. अर्थातच त्यासाठी आपण आता स्क्रीनवरती जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला स्त्रियांच्या आजारांशी निगडित कुठल्याही प्रकारचे जर का समस्या असतील तर आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करू शकता आणि जरूर आपण उपचारांची माहिती घेऊ शकता. स्क्रीनवरचे नंबर आपण जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आज आयुर्वेदामध्ये विश्वामृत उपचारांमध्ये विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, खास करून वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी. तर काय आपल्याला मार्गदर्शन करता येईल त्यांना? कसं आहे, बऱ्याच वेळेला PCODची जी तक्रार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, त्याच्यामुळं स्त्री बीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच वेळा नीट होत नसते. तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत आणि त्याच्यासाठी काही मी वनस्पती सुद्धा इथं आणलेले आहेत. तर त्याचा आपण मुद्दाणून जरा उहापोह करू घ्या आणि त्याच्याविषयी जरा बोलूया. हे सगळ्यांना माहीत असलेलं एक रोपटं आहे. बऱ्याच वेळेला नदीच्या काठाला किंवा ओढ्याच्या काठाला खेडेगावामध्ये हे बघितलेलं असेल तर हे एरंड्याचं झाड आहे आणि त्याचं हे खाली मूळ दिसतंय आपल्याला. आणि ते हे जे मूळ आहे जास्ती औषधी आहे. हे काविळीसाठी वर्षी पानं वापरता येतात, पण एरंड मूळ कशा आहे म्हणजे त्याचा काढा करून जर पोटामध्ये घेतला त्या स्त्रीने पाळीच्या आधी साधारण 7 ते 8 दिवस, तर गर्भाशयाशी संबंधित अनेक गोष्टी ज्या वातावरण उत्पन्न होतात, म्हणजे पाळीचं विषमत्व जे आहे, कमी जाणं, जास्ती जाणं, उशिरा येणं, लवकर येणं, हे सगळं या एकट्या वनस्पतींनी दुरुस्त होऊ शकतं. आणि हे एकदा झालं की मग गर्भाशयामध्ये गर्भधारणा होण्यासाठीची जी काही परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे ते क्षेत्र निर्मिती या वनस्पतीने खूप चांगल्या पद्धतीने करता येते. दुसरी वनस्पती ही सीतेचा अशोक नावाचा अशोक आहे. दुसरा एक अशोक उंच वाढणारा तुम्ही बघितलेला असेल हिरव्या फळांचा, तो अपेक्षित नाही आहे. लाल रंगाची फुलं लागणारा, वसंत ऋतूमध्ये फुलणारा सीतेचा अशोक जो सांगितलेला आहे तो म्हणजे हा खरा अशोक आहे. आणि ह्या अशोकाची जी साल आहे ती उत्कृष्ट रक्तसंग्राहक अशी सांगितलेली आहे आणि गर्भाशयाच्या अनंत आजारासाठी ती वापरता येते. ज्या स्त्रिया स्थूल आहेत, ज्यांच्या रक्तामध्ये उष्णता खूप वाढलेली आहे आणि ज्यांच्या बीची ग्रंथीमध्ये चॉकलेसिस किंवा नुसते सिस्ट उत्पन्न होत आहेत, अशा स्त्रियांसाठी या वनस्पतींची जी साल आहे त्याचा क्षीरपाक किंवा काढा घेण्याची पद्धत आहे. हे जेव्हा शक्य नसेल तेव्हा अशोकारिष्ट चांगल्या कंपनीचं आणावं आणि ते 4-4 चमचे दोन्ही जेवणाच्या आधी जर घेतलं गेलं तर वंध्यत्वातल्या जवळजवळ 20 ते 30% गोष्टी या एकट्या वनस्पतींनी कव्हर होऊ शकतात. याच्याबरोबरीनंच PCODसाठी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजसाठी एक वनस्पती इथं आणलेली आहे. ती मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात दाखवलेली होती. ती म्हणजे ही शतावरी नावाची वनस्पती आहे. तर ही शतावरीची मुळं खाली तुम्हाला दिसत आहेत पहा. तर या शतावरीची पावडर तयार करायची किंवा ती तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये आता चांगल्या पाऊचमध्ये उपलब्ध सुद्धा असते. तर शतावरी म्हणजे हिला नारायणी असा दुसरा एक पर्यायी शब्द आहे. तर शंख, भस्म, त्याच्यानंतर गुळवेल सत्व आणि ही वनस्पती असं जर एकत्रित जेवणाच्या सुरुवातीला जर घेतलं गेलं तर PCODचा त्रास हा 63 दिवसामध्ये कमी येतो. याचं प्रमाण जे आहे ते जवळच्या वैद्याकडनं जाऊन तुम्ही विचारून घेणं हे गरजेचं आहे. तर वंध्यत्वासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. चौथी एक वनस्पती इथं आणलेली आहे. ती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ही कोरफड नावाची वनस्पती आहे. तर कोरफडीचं मुळांचं तेल तयार करून त्याच्यामध्ये यवक्षार आणि सज्जक्षार असे 2 क्षार घातले आणि त्याचा उत्तर बस्ती म्हणजे इंट्रायुटेरियन कॅव्हिटीमध्ये जर त्याचा बस्ती दिला गेला 5 cc तर एंडोमेट्रोसिस सुद्धा कमी येतं. त्याच्याबरोबरीनं फेलोपियन ट्यूबमध्ये जे पाणी साठतं ज्याला सल्फिंजायटिस असं म्हटलं जातं आणि त्याच्यातली आतली जी ॲडिजन्स आहेत ती ह्याने उत्तम पद्धतीने ट्यूबल ब्लॉक निघू शकतो. आणि ह्याचा उपचार जो आहे तो पाळी एकदा येऊन गेली की 7व्या 8व्या आणि 9व्या दिवशी करायचा असतो. आणि वंध्यत्वाचं हेच महत्त्वाचं कारण व्यवहारामध्ये आढळतं. मग स्त्री पुरुषांच्यातलं असलेलं प्रेम कमी असेल तर त्याच्यासाठीची वेगळी औषधं असतात. रक्तामध्ये जर काही वेगळा दोष असेल, टॉर्चची टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी सुवर्णराजोगेश्वरसारख्या औषधं असतात. तर असे विविध पद्धतीचे विचार जे आहेत ना ते त्या रुग्णांच्या बाबतीत करून उत्तम पद्धतीची औषधी ही आपल्याला देता येऊ शकतात.
आपण बघतो या ठिकाणी विविध प्रकारची औषधं, ताज्या वनस्पतींचा वापर हा खास करून विश्वामृत उपचारांमध्ये केला जातो. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण स्क्रीनवर बघत असलेले नंबर्स टिपून घ्या. आपल्याला स्त्रियांच्या आजारांविषयी जर का काही खास प्रश्न विचारायचे असतील तर पुढील नंबर्स आहेत ते जरूर आपण टिपून घ्या. आज आपल्याला कार्यक्रमात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी मार्गदर्शन करत आहेत. सर, आपण आतापर्यंत आम्हाला सांगितलं विविध प्रकारच्या मासिक पाळींच्या निगडीत समस्या आहेत, वंध्यत्वावरच्या समस्या आहेत. खास करून एक लोकांच्या मनात असणारा, प्रेक्षकांच्या मनात असणारा प्रश्न म्हणजे की वयात येणाऱ्या मुलींसाठी, तरुण मुलींसाठी, लग्न होणाऱ्या मुलींसाठी किंवा रजोनिवृत्ती होत असताना खास काही वनस्पती औषधं किंवा काही काढे किंवा तत्सम स्वरूपात आहार विषयक काही सल्ला खास करून आपल्याला देता येईल का? कसं आहे, ज्या स्त्रिया वयात येणार आहेत त्यांना जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर पहिल्या 1 वर्षावर पिरियड नॉर्मल आला आणि नंतर ॲबनॉर्मल झाला असं बऱ्याच स्त्रियांचं म्हणणं असतं. तर असं का होतं तर ती परिचर्या व्यवस्थित पाळली जात नाही. 2 वेळेला जेवायचं किंवा हे ठरलं जायला पाहिजे. नाश्ता करण्याची वेळ आणि जेवण ह्याच्यात ॲटलिस्ट 4 तासाचं अंतर पाहिजे. जे जेवण आहे ते सात्विक पाहिजे, म्हणजे गव्हाची पोळी, ज्वारीची भाकरी, मुगाचं कडण, तुरीचं डाळ किंवा त्याची आमटी, कमी मसाला घातलेली, एखादी फळभाजी असं अन्न खायला पाहिजे. टी व्हीवर बसून जेवायला नाही पाहिजे, मोबाईलवरती बोलत जेवायला नाही पाहिजे. अन्न जे आहे ते गरम गरम पाहिजे, उकळून गार केलेलं पाणी प्यायला पाहिजे आणि माफक जेवायला पाहिजे. हे सगळं होत असताना तुम्ही प्राणायाम आणि योगासन जे आहे ती करायला पाहिजेत. जेव्हा पिरियड सुरू आहे त्यावेळेला हे व्यायाम बंद करायला पाहिजेत आणि मनावरती कुठंतरी एक सात्विकतेचा पगडा यायला पाहिजे. हल्ली प्रत्येक जण जो आहे तो रागामध्ये असतो, तोंड खूप बोलत असतं, ऐकून येण्याची कोणाला सवय नसते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो जठरावरती होतो की जिथं रसधातू तयार होतो आणि त्या रसातून रजाची उत्पत्ती होते आणि गर्भाशयाचं आरोग्य हे बिघडू शकतं. म्हणजे किल्ली तुमच्याच हातात आहे, ते कुलूप कशी उघडायची याची आणि त्या पद्धतीने वागणं हे खूप गरजेचं आहे. येस, एक अमोल सल्ला होता वैद्यराजांनी दिलेला आपल्याला. आपण ह्याविषयी चर्चा अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. स्त्रियांच्या आजारांवरती विश्वामृत उपचारांविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मला आवर्जून सर्वेशांना सांगावंसं वाटतं की पूर्वार्धात आपण चर्चा केली मासिक पाळीच्या विविध निगडीत समस्यांची. खास करून वंध्यत्वावरती असणारे जे विश्वामृत उपचार आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा केली. ताज्या वनस्पतींचा वापर हे खास वैशिष्ट्य आहे विश्वामृत उपचारांमध्ये. आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. स्त्रियांचे विविध प्रकारचे आजार, मग त्या मासिक पाळीशी निगडीत समस्या असो, रजोनिवृत्तीसारखी समस्या असो किंवा वंध्यत्वासारखी समस्या असो, सर्व समस्यांवरती आज विश्वामृत उपचारांद्वारे मात करता येणे शक्य आहे. त्यामुळे आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा आणि आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाच्या वेळेत असताना खरोखर एक अमोल ठेवा आहे असं म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाने आपल्याला दिलेलं, विश्वामृत उपचारांनी आपल्याला दिलेलं की ज्याच्यामध्ये रोगाला प्रतिबंध म्हणजे रोगावरती उपचार आहेतच, पण रोग होऊ नये म्हणून सुद्धा आहार विषयक सल्ला आहे किंवा विविध प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत. रजोनिवृत्तीच्या काळात बऱ्याच स्त्रिया ह्या टेन्स झालेल्या असतात, कारण प्रत्येक स्त्रीला माहिती असतं की आता एक प्रकारचं नैराश्य असतं आणि त्याचप्रमाणे शारीरिक सुद्धा त्या ठिकाणी बदल घडत असतो स्त्रियांमध्ये. रजोनिवृत्तीशी निगडीत समस्यांवरती मात करण्यासाठी जेव्हा मासिक पाळी थांबणारे स्त्रियांची, अशा वेळेस मात करण्यासाठी काही ठराविक सल्ला आपल्याकडे आहे का? कसं होतं, रजोनिवृत्ती जी आहे ना ती आपोआप होऊन जायला पाहिजे मगाशी जसं म्हटलं तसं, आणि त्याला शारीर मानस लक्षणं दिसायला नाही पाहिजेत. पण हल्ली अंगाला तैल लावली जात नाहीत, उठणं लावलं जात नाही, लवकर उठलं जात नाही, लवकर झोपलं जात नाही, दुपारी झोपलं जातं, चुकीचं खाल्लं जातं आणि आता परिपाक म्हणून शरीरातले वात आणि पित्त वाढलेले आढळतात ज्यावेळेला मेनोपॉज येतो त्यावेळेला. आणि मग त्या स्त्रियांच्या शरीरात पहिले जे बदल घडतात त्यात हाडं ठिसूळ व्हायला लागतात. त्याच्याबरोबरीनं हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या चोंदणं ही प्रक्रिया त्याच्यामध्ये सुरू होते. संपूर्ण शरीराला एस्पेशली जननेंद्रियांना कोरडेपणा यायला लागतो, तिथं खाज यायला लागते. शरीर जे आहे त्याच्यात स्तनांचा आकार जो आहे तो लोंबायला लागतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तिला आपलं स्त्रीत्व हे कमी होतंय असं वाटायला सुरुवात होते आणि मग मूड स्विंग सुरू होतात. त्याच्याबरोबर हॉट फ्लशेस येणं ही प्रक्रिया त्याच्यामध्ये घडायला लागते आणि हे सगळं घडत असताना पाचनशक्तीसुद्धा तिची कमी पडायला लागते. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणं हे थांबायला लागतं आणि मग तिच्या अंगावरती सुरकुत्या यायला सुरुवात होते, कारण स्किनमध्ये जे आहे कोलेजन आणि इलास्टिन जे आहे तेही कमी व्हायला लागतं आणि मग तिला अंगावरती सुरकुत्या आल्या की पुन्हा आरशात बघितल्यानंतर तिला स्वतःचीच भीती वाटायला लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या वेळेला आलेलं जे नैराश्य किंवा औदासीन्य आहे ते घालवण्यासाठी तिला जवळची नणंद किंवा इतर कोणती बाई जवळची नसते, कारण एकत्र कुटुंब नसतं आणि त्यामुळे हा प्रश्न जास्ती भयावह झालेला आहे. पूर्वीच्या काळी पाळी आली केव्हा, संसार छान झाला कसा आणि
नंतर पाळी गेली कशी हे समजायचं नाही आणि ती आईच्या भूमिकेमध्ये पटकन शिरायची, चांगल्या पद्धतीने शिरायची ही प्रक्रिया होत नव्हती. पण हे आता तुम्ही चौकोनी कुटुंब जर असेल तर काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी मी काही वनस्पती आणलेल्या आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे पाल्पिटेशन किंवा धडधड खूप जाणवणं, हॉट फ्लशेस येणं आणि त्याच्याबरोबरीनं हृदयाशी संबंधित काही गोष्टी उत्पन्न होणार. तर त्याच्यासाठी मी इथं काही द्रव्य आणलेली आहेत, औषधी द्रव्य. त्यातलं हे मी बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे. हे सांबराचं शिंग आहे, सांबर शिंग नावाची एक गोष्ट आहे ही. तर ही सांबर शिंग जी आहे ते दुधामध्ये उगाळून जर पोटामध्ये घेतलं गेलं 1 चमचा गंध रोज सकाळी आणि पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन त्या स्त्रीने करायचं आणि रोज थोडं थोडं चालणं आहे ते वाढवायचं. तर हे हरिण जे असतं ते पळत असतं आणि पळल्यानंतर 2 मिनिटात त्याच्या हृदयाचा वेग जो आहे तो नॉर्मलला येत असतो. आणि ते नुसतं पळत नसतं, त्याच्या मागं सिंह किंवा वाघ लागलेला असतो, म्हणजे जीवाच्या भीतीने ते पळत असतं. तरीही 2 मिनिटामध्ये त्याच्या हृदयाचे ठोके जे आहेत ते नॉर्मलला येतात. तर हे जर पोटामध्ये घेतलं गेलं तर शरीरातलं जे हृदय आपलं त्याला बळ मिळतं आणि त्याच्याशी संबंधित जे पाल्पिटेशन हा आजार आहे तो उत्तम पद्धतीने कमी येतो. दुसरी जी वनस्पती आहे ते सगळ्यांना माहिती आहे, हा डोंगरी आवळा आहे आणि हा जर पोटात घेतला गेला तर ह्याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. च्यवनप्राश सुद्धा ह्याच्या पद्धतीने तयार केलेला जो आहे तो घेता येतो आणि पचनाशी संबंधित तक्रारी कमी होतात, त्वचेवरचे रिंकल्स कमी येतात, हॉट फ्लशेस यांनी कमी येतात आणि उत्तम पद्धतीचा गुण ह्याच्या सहाय्याने येऊ शकतो. ह्याच्या बरोबरीने एक वनस्पती इथं मी आणलेली आहे, तिला मंजिष्ठा असं म्हणतात. दुसरी एक अनंता नावाची वनस्पती आहे आणि ही मंजिष्ठा. या दोघांचं चूर्ण जे आहे ते गरम पाण्यामध्ये टाकून त्याचा फांट म्हणजे भिजवलेले जे पाणी आहे ते कोळून गाळून रोज सकाळी आणि संध्याकाळी जर घेतलं गेलं तर स्त्रियांचा रंग चांगला सुधारायला लागतो, मनाचा औदासीन्य कमी यायला लागतं, पाळीचा इरेग्युलरनेस जो आहे पाळी जाता असतानाचा तोही उत्तम पद्धतीने कमी होतो आणि गर्भाशय हे तरुण राहतं आणि त्यामुळे ते स्त्रीचं जे मेनोपॉज आहे त्याचं वेळ जी आहे ती पुढे ढकलली जाते आणि जाताना त्याचा त्रास होत नाही, अशी एक वनस्पती आहे. ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट मला इथं दाखवावी असं वाटतं आणि ती बऱ्याच वेळेला मी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये एक किडा तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. तर हे हलणारं जे प्रकरण आतलं आहे हा एक किडा, ह्याला जलौका असं संस्कृतमध्ये म्हणतात, लीच असं इंग्रजीमध्ये म्हणतात आणि जळवा असं म्हणतात. तर हे आपलं कपाळाचं जे ठिकाण आहे सपनी मर्म त्या ठिकाणी ही जर जळू लावली गेली तर दूषित रक्त काढते. इथं शेंडी ठेवली जाते, त्या काकी स्थानावरती ही त्या स्त्रियांना लावायची आणि शरीरामध्ये नवीन रक्ताचा पुरवठा मेंदूला ज्यावेळी व्हायला लागतो त्या कॅल्सिफिकेशन आतलं जे आहे ते कमी होतं आणि विलिसचं जे सर्कल असतं ब्लड सप्लाय करणारं त्यातलं रक्त जे आहे ते चांगल्या पद्धतीने पेटंटली व्हायला लागतं आणि त्या स्त्रीच्या मनावरचा परिणाम जो आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगला तयार करता येतो आणि ती स्त्री पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड मध्ये जाते. येस, मला वाटतं म्हणजे की केवळ शरीराबरोबरच नव्हे तर मनाच्याही आजारांवरती उपचार हे उपलब्ध आहेत. विश्वामृत उपचारांद्वारे आज विविध प्रकारच्या स्त्रियांच्या समस्यांवरती मात करता येणं शक्य आहे आणि म्हणून जरूर आपण संपर्कासाठी जे नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 9595810727 आणि दुसरा आहे 8087347921. या दोन्ही नंबरवरती आपण फोन करून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन संरक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.